नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मस्के पाटील आपले शिवराज डेअरी फार्म मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या फार्मचा पत्ता आहे गाव देवसडे, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर। आणि आपण जे देशी ब्रीडचे देशी गोवंश घेऊन येतो त्यामध्ये साहिवाल, राठी, थारपारकर, गीर, कांक्रेज, रेड सिंधी, नागोरी, हरियाणवी अशा प्रकारचे एक 9 ते 10 जातीचे देशी गोवंश असतात। ते आपण कंटिन्यू आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध करीत असतो। आत्ताच्याला सुद्धा आपल्या फार्मवर एक 20 गाय आहेत, 17-18 गाय शिल्लक आहेत, म्हणजे विक्रीच्या, बाकी सेल आउट आहेत सगळ्या। त्यामध्ये साहिवाल, राठी, थारपारकर, ब्लॅक कपिला आणि गिरमध्ये तर नाही सध्या। तर अशा प्रकारचे देशी गोवंश आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत। तर आता त्यातलेच आपण आता जे थारपारकर मध्ये आहेत त्या 3 थारपारकर आहे आणि एक ब्लॅक कपिला मध्ये, म्हणजे ती पण थारपारकर मध्ये जे पण ब्लॅक कलर मध्ये। तर ह्या अशा आपण देशी गोवंश आता ह्या व्हिडिओ मधून विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत। तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण गायांची संपूर्ण माहिती देणार आहे आपण। तर आपण हे व्हिडिओ चालू करण्याच्या पहिलं एक म्हणजे या थारपारकर ब्रीड, जे थारपारकर ब्रीड आहे हे पंजाब राजस्थान मधील ब्रीड आहे। आता राजस्थान मध्ये आपलं जे सीसीएफ फार्म आहे, सीसीएफ फार्म कडे जर गेलं तर तिकडं बिना शिंगाच्या आणि गोल माथ्याच्या थारपारकर उपलब्ध होतात। आता हे पहा, आणि ज्या आपण ह्या ज्या थारपारकर आणल्या जातात ही सांचोरी थारपारकर आहे। आणि ह्या ज्या येतात ह्या ज्या जैसलमेर साईडला ज्या थारपारकर सापडतात, ज्या आपण चांदन फार्म आहे जैसलमेर साईडला, त्या एरियामध्ये ज्या थारपारकर येतात त्या अशा नॉर्मलच्या म्हणजे थोड्या वर शिंगामध्ये येतात। तर त्या ह्या क्वालिटीमध्ये थारपारकर असतात। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या फार्मवर आत्ताच्याला एक 6 गायी झाल्या होत्या थारपारकर मध्ये उपलब्ध, पण आपण 3 विकलेल्या आहेत। आता त्यातल्या 2 उद्याच्याला पोहोच होत्या आणि एक पोहोच झालेली। तर आपण ज्या थारपारकर पाहत आहोत यांची आपण संपूर्ण डिटेल घेणार आहोत आपण आता। तर हे पाहू शकतात, ह्या ज्या गायी आहेत ह्या एकदम ब्रीड मध्ये आणि एकदम टॉपच्या नसल मध्ये, एकदम कटकाठीला एकदम हेवी अशा ही थारपारकर येते। हे पाहू शकता, खांद्याची साईज आणि क्वालिटी मध्ये याच्यामध्ये एकदम जबरदस्त। हे पाहू शकतात, एकदम शांत स्वभावाची। आता ही थारपारकर आहे, ही आपण 7-7.5 महिन्याची गाभण आहे आणि दुसऱ्या दूध कॅपॅसिटी 10 ते 12 प्लस दूध कॅपॅसिटी मिळते या गायींची। आणि हिची किंमत आपण फक्त एक 62,000 रुपये अशी किंमत डिमांड करतो हिची। आणि एकदम लमसम एकदम जबरदस्त क्वालिटीला याला त्याला एकदम शांत स्वभावाची। आणि आता काय आलं, सकाळी थोडी बाहेर काढताना आमच्याकडून ती घासल्या गेल्यामुळे थोडं पायाला याला त्याला ते जखम झाले, ते आजच्या सकाळच्या आहेत। तुम्ही जखमी पण एकदम ताज्या जखमी आहेत, याचा ते तोपर्यंत एकदम सेट होऊन जाईल। आणि एकदम शांत स्वभावाची गाय आहे ही। जरी कोणाला खरेदी करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अवश्य खरेदी करू शकतात। त्याच्यानंतर 2 नंबर मध्ये आहे ही सांचोरी थारपारकर मध्ये आहे, दुसऱ्या वेळाला खाली होणार आहे। आणि या 8 महिन्याच्या आजूबाजूची गाभण आहे ही। तुम्ही बावला सोडून राहिलेली आहे, तुम्ही पाहू शकता ती एकदम क्वालिटीला याला त्याला एकदम जबरदस्त आहे। आता कसं यांना मोकळी राहायची सवय असती, आपण आता इथं बाहेर व्हिडिओसाठी घेतल्यामुळे थोडे जर काय होतं, थोडं डिस्टर्बिंग होतं। आणि ह्या टायमिंगला बसायची सवय राहते, म्हणजे 2-3चा टाइम म्हणजे गायांचा आराम करण्याचा टाइम असतात। याच्यामध्ये आपण व्हिडिओ काढायला घेतल्यामुळे थोडं जर डिस्टर्ब होऊ राहिले गायांना, तर त्याचा काय विषय नाही। तुम्हाला सगळ्या गोष्टीची खात्री करूनच गायी दिल्या जाते। हिची डिटेल प्युअर थारपारकर, वेद दुसरे, गाभण 7-8 महिन्याच्या आजूबाजूची आणि दूध कॅपॅसिटी 10 ते 12 प्लस दूध कॅपॅसिटी राहील। आणि हिची किंमत फक्त एक 63,000 रुपये अशी हिची किंमत डिमांड करतो आहोत आपण। एकदम श्यामा कलर मध्ये शक्यतो गायी कमी भेटतात म्हणजे। आणि त्यानंतर ही जी 3 नंबरची आहे ही पण पाहू शकतात तुम्ही। तर ही 3 नंबरची थारपारकर आहे, ही पण आपल्याकडे 7-7.5 महिन्याची गाभण आहे, दुसऱ्या वेताला खाली होणारी आहे। एकदम शांत स्वभावाची आणि कटकाठीला एकदम अशी हेवी आणि जबरदस्त क्वालिटी मध्ये पण ही पण आपल्या फार्मवर आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे। हिची किंमत आपण फक्त एक 61,000 रुपये अशी हिची किंमत डिमांड केलेली आहे। 3 नंबरची गाय आहे, 7-7.5 महिन्याची गाभण आहे, एकदम शांत स्वभावाची जबरदस्त क्वालिटी मध्ये ही गाय आहे। ही जरी कोणाला खरेदी करायची असेल तरी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता। त्यानंतर जी आपण 4 नंबरची लास्ट मधली पाहतो, ब्लॅक कपिला, 100% झेड ब्लॅक कपिला तर नाही म्हणू शकत, 100% झेड ब्लॅक कपिला यायला लाखात पैसे मोजावे लागतात। पण ही ब्लॅक मध्ये आहे, एकदम शांत स्वभावाची। हे पाहू शकतात, एकदम क्वालिटीला याला त्याला जबरदस्त। आणि हे पाहू शकतात, स्तन पण फोडून दाखवतो म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये। एकदम क्वालिटीला याला त्याला जबरदस्त प्युअर थारपारकर, ब्लॅक कपिला सॉरी। आणि
तिसऱ्या वेताला खाली होणारी, एकदम शांत स्वभावाची आणि एकदम जबरदस्त. आता बिगर भाल्याचे तुम्ही काशीत हात घालून 8व्या महिन्यामध्ये शक्यतो काय काशीत विषयी हात घालून देत नाही. हे ना सड फोडून दिले, म्हणजे एकदम शांत स्वभावाची आणि एकदम क्वालिटी लिहायला त्याला जबरदस्त अशी ही पण काय आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे. ही पण आपण याची किंमत एक 55,000 रुपये अशी हिची किंमत डिमांड करीत आहोत. किमतीमध्ये पण मान सन्मान ठेवला जाईल. ही पण जर कोणाला खरेदी करायची असेल तर 90% ब्लॅक कपीला घेऊन याच्यावर चांगल्या क्वालिटीचे सिमेंट भरून तुम्ही 100% कपिला पण तयार करू शकतात. आणि कपिलाचं आता तुम्हाला माहिती आहे आणि एवढी अशी डिमांड आहे आणि मागणी म्हणजे आणि भेटत पण नाही. तर त्यामुळं अशा थोड्या 70%, 80%, 90% कपिला घेऊन त्याला चांगल्या क्वालिटीचे बुल भरून त्यानंतर बुल जे वासरं तयार होतात ते एकदम 100% कपिलामध्ये होतात. तर ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. आणि जर ह्या 3 थारपारकर आहेत, यातल्या थारपारकर मधील जर कोणती काही खरेदी करायची असेल तरी कळवा, किंवा साईवाल पाहिजे असेल तर हे पाहू शकतात. इकडं या 3 साईवाल आहेत, हे 2 वेल झालेले आहेत म्हणजे, आणि ही गाभण आहे, 3 महिन्याची गाभण आहे आता हिची. आणि त्याच्यानंतर अजून तुम्हाला बाकी काय दाखवतो. तुम्ही इथं पण पाहू शकतात आपल्याकडे इथं एक 7 साईवाल विक्रीसाठी उपलब्ध. आता हे बुल या कालवडीचं आज बोलणं चालू आहे एका शेतकऱ्यासोबत भुसावळमध्ये, त्यांचं म्हणजे फायनल होण्यात जमा आहे. आता तिकडीची साईवाल असेल, ही एक साईवाल आहे. ते तिकडं पाठीमागं बसलेले काही विकलेले आहेत, ती एक साईवाल आहे. ह्या इथली ही एक साईवाल आहे. ह्या अशा प्रकारच्या आपल्याकडे म्हणजे एनी टाइम एक 25-30 गाई एनी टाइम विक्रीसाठी उपलब्ध असतात. पण जर कोणाला खरेदी करायचं असेल तर आपण इथं स्वतः फार्मला व्हिजिट करून पण गाई खरेदी करू शकतात. आणि आमच्याकडे असं आहे, वेलेल्या गाई क्वचित म्हणजे जे आपल्या इथं महाराष्ट्रात लोकलला भेटली तरच वेलेली गाय आपण विक्री करतो, नाहीतर वेलेली गाय आपण आणत पण नाही. कारण की एवढ्या लांबचा प्रवास करून त्यामध्ये गाई सेट पण झाल्या पाहिजे आणि पुढल्या शेतकऱ्यांनी नेल्याच्या नंतर पुरेपूर त्याचा जे किंमत मोजली त्या किमतीनुसार तिथं हे तरी म्हणजे दूध दिलं पाहिजे किंवा काही सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या पाहिजे. तर काय होतं, वेल्याला गाई ना आणण्याचं मागचं तेवढंच एक कारण सेट नाही होत. त्यामुळे आपण प्रेग्नेंट गाई कंटिन्यू विक्रीसाठी उपलब्ध करत असतो. आणि जर अशा प्रेग्नेंट देशी गाईमध्ये आपल्याकडे 8 ते 9 प्रकारचे देशी गोवंश विक्रीसाठी असतात. ते जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर अवश्य कळवा. आणि याच्यामध्ये अजून कोणाची काही डिमांड आहे त्या पद्धतीने आपण त्यांची पण मागणी पुरी करू शकतो. तुम्हाला जरा बाकी पण अजून काही माहिती विचारायची असेल तर खाली दिलेले नंबर आहे. आता या साईवालचा व्हिडिओ ह्याच्यामध्ये लावला नाही, याच्या मागचं एकच कारण आहे, आपल्याकडे थोडा जागेचा अभाव आहे. आणि याचं जर कोणाला याच्यातली पसंत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबर व्हॉट्सअपला हाय करा. त्याच्यावर तुम्हाला संपूर्ण गायांचे व्हिडिओ फोटो देऊन त्याच्यात तुम्हाला संपूर्ण गोष्टी क्लिअर करून त्यानंतरच तुम्हाला विक्री केल्या जाईल. जर हा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.